गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तुम्ही बघता मी आता पार्किंगमध्ये उभी आहे आणि इथं मंडप टाकायचं चालू आहे. स्टेजचा पण झाला आणि त्याच्यावरती उभी आहे. कालच आम्ही मेहंदी पण काढली आहे. तुम्ही मंडप बघते, अजून अर्धाच झाला आहे कम्प्लीट. काल आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढली आणि मी आज गेली ती नेल आर्ट करायला. तर नेल आर्ट पण मी करून आली आहे आणि वरती चालू आहे हळद दळायचं काम. तर तुम्ही हळद दळताय ते बघून घ्या आधी. A few moments later. तर आम्ही हळद फोडल्यानंतर ना घरी आलो होतो थोड्या वेळसाठी. तर आता आम्ही चेंज वगैरे केलंय. आमची तर मेहंदी कालच काढून झाली होती सगळ्यांची, फक्त आई आणि काका बाकी होतं. तर आता काकाची मेहंदी चालू आहे. मेहंदी आर्टिस्ट पण आलेले आहे, तर मी तुम्हाला दाखवते. आणि पटकन आता मी रेडी पण झालो आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. मला ट्रान्झॅक्शनची रील पण बनवायची ती नेल्सची. आणि आमच्या सईनी पण नेल्स लावले. तिने लहान मुलांचा मेकअप किट घेतलं ना, त्याच्यामध्ये तिला नेल्स पण भेटले होते. तिने उन्हामुळे ती एवढी पॅक झाली आहे. तर चला आम्ही आता आजोबाबां त्यांच्या घरी जातो. तुम्हाला दाखवतो काकाची मेहंदी. आमच्या काकाची इथे मेहंदी चालू आहे आता. आई पण मेहंदी काढती आता. झोप येते, पण आईचा झोपेचा टाइम झालाय ना आता, म्हणून. One eternity later. तर इथे मांडव असं लागलेलं आहे, स्टेज पण लागलं. आता इथे बांगड्या भरायचा कार्यक्रम होणार आहे. तर सईला पण भरायच्या ना बांगड्या. तर इथे ना सगळ्यात पहिले आम्ही सईला बांगड्या भरायला बसवलो होतो. तिला ना वेलवेटच्या रेड कलरच्या बांगड्या भरल्या आम्ही. आणि तिने ना छान असा उखाणा पण घेतलाय, तर तुम्ही ऐका तो. काका लग्न करून आणणार आहे नवीन नवरी. काका लग्न करून आणणार आहे नवीन नवरी. मी काकाची छोटी करवरी. वा 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 वा. सईचा उखाणा तुम्ही ऐकलंच, खूप छान उखाणा घेतला सईने. मग त्याच्यानंतर सोसायटीतल्या ज्या लेडीज राहतात ना, त्यांना पण बांगड्या भरायच्या होत्या. तर सगळ्या आजींच्या इथे आल्या होत्या बांगडी भरायला. मम्मीने पण बांगड्या भरल्या. आई काय तुम्हाला दिसली नाही, कारण ना आईला मेहंदी काढली होती. तर त्याच्यामुळे आई थोड्या वेळाने जाणार होती बांगड्या भरायला. तर मम्मी त्यांनी सगळ्यांनी बांगड्या भरल्या. रिलेटिव्सला पण बांगड्या भरल्या आम्ही जेव्हा ते आले. त्याच्यानंतर खाली बांगड्या भरून झाल्या. मराठी आजी घरात मेहंदी काढते म्हणून ते बांगड्या भरायला नंतर जाणार आहे. आणि मराठी आजींची मेहंदी बघून घ्या. छान छान आहे, छान आहे. तर रात्र झाली आहे. एव्हा लाइटिंग लागली इथे बाहेर मंडपाच्या इथे. आणि तुम्हाला बाहेरून सोसायटी दाखवते एकदा. तर इथे सोसायटीला पण अशी लाइटिंग केलेली आहे. इथून अशी एंट्री आहे. Day 2. तर हाय गाईज, आज आहे हळदीचा दिवस. सकाळी सकाळी नाही इथे आलेलो आहे. आता थोड्या वेळाने आम्हाला जायचं आहे देवदर्शन करायला. देवीच्या आणि म्हसोबाच्या त्याच्या मंदिरात जायचं आहे. मग त्याच्यानंतर देवकाचा प्रोग्राम होणार आहे. देव आणणार आहे आम्ही घरी वाजत गाजत. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघतच राहा. मग थोड्या वेळात आम्ही निघालो होतो देवदर्शनाला. इथे आम्ही सगळ्यात पहिले ना गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो होतो. इथे आम्ही नारळ पण फोडून घेतलं. मग खंडेराव महाराजांच्या मंदिरात गेलो, देवीच्या मंदिरात गेलो होतो, तुळजाभवानी मातेच्या, हनुमानाच्या पण मंदिरात गेलो होतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो घरी.
नंतर लगेच आम्ही गेलो होतो मांडव ढाळ्या आणण्यासाठी. तुम्ही बघितलं आम्ही ढोलताशेवाल्यांना त्यांना पण बोलवलं होतं. मस्तपैकी मांडव ढाळ्या आणल्या. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने ना लगेच आम्हाला देवक आणायला पण जायचं होतं. त्यासाठी पहिले आम्ही सगळेजण खायला आलो. सोसायटीवाले सगळे लेडीज आल्या होत्या. मग आता आम्ही निघालो होतो देवक आणण्यासाठी. देव ना आमच्याच घरी ठेवले होते, कालच आणून उजळून आणले होते देव. तर चला मग आता आम्ही चाललो आहे. हो 3 टाकाचे दे आमचे. देव आणल्यानंतर ना सगळ्या 5 बायकांनी ना रांजण भरून घेतलं आधी. तर रांजणाला पूजा पण केली, हळदी कुंकू वगैरे लावून पूर्ण पाण्याने रांजण भरून घेतलं होतं आम्ही पहिले खालचंवालं. मग त्याच्यानंतर त्याच्या साईडला रांगोळी वगैरे काढली. मम्मी आणि सगळ्या सुवासिनींनी ना त्याला हळदी कुंकू लावून घेतलं, त्याची पूजा करून घेतली. आज त्यांच्या सोसायटीमध्ये ना सगळ्या आजीं त्यांनी ना ब्ल्यू कलरचं थीम केलं होतं. सगळेच खूप छान दिसत होते. याच्यामध्ये ना धान्य होतं, त्याला काय म्हणतं हे मला पण आठवत नाही. आणि मग थोड्या वेळाने आमचे सगळे रिलेटिव्ह आले आणि बघा आम्ही किती मज्जा मस्ती केली. पापड फाईट चालू एव्हा कशी पापड फोडताय. पापड फाईट चालू होते. झाली काय वा आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. नेक्स्ट पार्ट असणार आहे हळदीचा. हळदीला पण आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझा नवीन ब्लॉग आला का तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.